विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टॉपिक घ्यायचंय सॉलिड स्टेट वायवा सीरीज मध्ये. आता मला सांगा, सॉलिड स्टेटचे ना कमीत कमी 3 क्वेश्चन असतातच. आणि मी बऱ्याच वेळा बघितले त्यातले तिन्हीच्या तिन्ही न्यूमेरिकलच असतात. मग आपल्याला पटकन काय केलं पाहिजे? आपल्याला इमिडिएटली फॉर्म्युले रिवाइज केले पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगतो. सॉलिड स्टेट म्हणलं की गॅरंटेड मार्क आहेत. म्हणजे टेबल तयार करूया. सिंपल क्यूबिक. काय लिहिलंय बघा मी सिंपल क्यूबिक. त्यानंतर मी बॉडी सेंटर्ड लिहितोय. नंतर मी फेस सेंटर्ड लिहितोय. मग पहिली एमसीक्यू कुठली येणार आहे? ऑब्व्हियसली नंबर ऑफ पार्टिकल्स. विचारलेत बऱ्याच वेळा प्रश्न. मला सांगा सिंपल क्यूबिक मध्ये 1 पार्टिकल असतो, बॉडी सेंटर मध्ये 2 असतो आणि फेस सेंटर्ड मध्ये 4 पार्टिकल असतात. ओके. दुसरं अतिशय महत्वाचं त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6, 8, 12. कोऑर्डिनेशन नंबर काय सांगा? 6, 8, 12. हे विचारले परीक्षेत, हे विचारलं, हे सगळं विचारलेलं आहे परीक्षेत. ओके. बरं त्याच्यानंतर मात्र अतिशय एक महत्वाचं पॅकिंग इफिशियन्सी. एफसीसीची 74% आहे. बीसीसीची 68% आहे. ह्यातली 52.4 घेऊया चला अप्रॉक्सिमेटली 52.36 आहे बऱ्याच पुस्तकात 52.04 काही ठिकाणी 4 लिहिलं तर चालेल. 9-10 एमसीक्यू झाल्या. पण थांबा. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला या पूर्ण युनिट सेलचा व्हॉल्यूम दिलाय, पूर्ण दिलाय टोटल व्हॉल्यूम आणि ते विचारतायत तुम्हाला एफसीसी आहे. मग टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड केला किती काढा. मग तुम्हाला जर टोटल व्हॉल्यूम दिलाय, ओके. त्यानं ऑक्युपाईड असलेला व्हॉल्यूम काढायचं तर सरळ-सरळ 74 न मल्टिप्लाय करून 100 ने डिव्हाईड करायचं. हे लक्षात घ्या. बरं अजून झालं का? नाही अजून आहे. पॅकिंग इफिशियन्सी वगैरे झालं सगळं. रिलेशन बिटवीन एज लेंथ आणि रेडियस. सिंपलला A इक्वल्स टू ट्वाइस आर आहे. फेसला A इक्वल्स टू 2√2 आहे. इकडं R इक्वल्स टू √3/4A. ओके. मग सॉलिड स्टेट तर हेच मेन आहे. 3 पैकी 2 क्वेश्चन याच प्रश्नावर असतात असं म्हटलं तर अजून थोडं ऍड करूया. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? NmA³ ओके. त्याच्यानंतर नंबर ऑफ युनिट सेलचा एक फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ युनिट सेल. जर तुम्हाला सॅम्पलचा मास दिला असेल तर त्याला मास ऑफ 1 युनिट सेलने डिव्हाइड करा. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ओके. पण अजून आहे नंबर ऑफ ॲटम्स विचारले असतील तुम्हाला. नंबर ऑफ ॲटम्स विचारले असतील तर जर तुमचे जेवढे युनिट सेल आहेत ना त्याला नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाय करा. म्हणजे एफसीसी असेल तर 4 न मल्टिप्लाय करा. बीसीसी असेल तर 2 न मल्टिप्लाय करा. हे सगळं लिहिण्यासाठी मला वेळ लागलाय क्लिअर कट 2 मिनिटं 30 सेकंद. म्हणजे तुम्हाला पण एवढाच वेळ लागला तर एक टॉपिक रिवाइज करू शकता तुम्ही फॉर्म्युले. हो सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, केमिस्ट्रीमध्ये जास्त फॉर्म्युले नाहीयेत, पण मार्क 10 ते 15 आहेत. तर हे 15 मार्क मिळवायसाठी अशी प्रॅक्टिस केली पाहिजे. बरं अजून एक सांगतो. नंबर ऑफ युनिट सेल काढायचे. नंबर ऑफ युनिट सेल बरं का मी तर लिहितो, की नंबर ऑफ युनिट सेल काढायचा असेल आणि तुम्हाला व्हॉल्यूम टोटल दिला असेल, तर त्याला एका युनिट सेलच्या व्हॉल्यूमने डिव्हाईड करा. सिंपल आहे. चला मी बाजूला सरकतोय. ऑब्व्हियसली तुम्ही स्क्रीनशॉट काढणार मला माहिती आहे. काढा स्क्रीनशॉट ओके. आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर थोडा व्हिडिओ पॉज करा. ओके. आणि हे फॉर्म्युले पुन्हा 2 मिनिटात तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला 2 मिनिटात ते होऊ शकतंय का बघा. हे सगळं क्विकली आठवतंय का बघा. आणि हे आठवल्यानंतर मग तुम्ही सॉलिड स्टेटच्या जर पी-वाय-क्यूज कडे गेलो आपण बरं का. मी तुम्हाला सांगतो सॉलिड स्टेटचे जर पी-वाय-क्यूज बघितले आपण. ओके. मी तुम्हाला सांगतो. मला सॉलिड स्टेटचे ना पी-वाय-क्यूज बघायचे बरं का. ओके. ऑल पी-वाय-क्यूज. जर आपण बघितलं ना न्यूमेरिकल्स सगळे न्यूमेरिकल्स दिसतील तुम्हाला नुसते न्यूमेरिकल दिसतील. मला थोडंसं आठवलं. पहिलाच प्रश्न दिसला तेव्हा आठवलं, की व्हॉइड्स. हा एक पॉइंट राहिला की नाही आपला व्हॉइड्स इन क्रिस्टल लॅटिस. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स त्याच्या डबल असतात. टेट्राहेड्रल व्हॉइड्स नंबर ऑफ मोल दिले असतील 1.6 पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम 1.6 सॉल्व्ह करा इमिडिएटली. त्यात मोल दिलेत. जेवढे मोल दिले त्याला अवोगॅड्रोस नंबरनं मल्टिप्लाय करा. ॲटम मिळतील. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आणि त्याच्या डबल असतात टेट्राहेड्रल व्हॉइड्स. एकदम छान. ओके. मग चला मी बाजूला सरकतोय. पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करा. सॉलिड स्टेट मधला. ओके. करा सॉल्व्ह. उत्तर दिलंय मी तुम्हाला. उत्तर दिलंय. तर तुम्हाला असं वाटेल चुकलं काहीतरी सरांचं. सॉलिड स्टेटमध्ये हे कुठून आणलं? मॅग्नेटिक प्रॉपर्टी सॉलिड स्टेटमध्ये आहेत. आहे. आयडेंटिफाय फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स फ्रॉम द फॉलोइंग हा क्वेश्चन 2 वेळा रिपीट झालाय. 2 वेळा. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे CrO2. आयर्न, कोबाल्ट, निकेल हे फेरोमॅग्नेटिक असतात. पण आपल्याला या पुस्तकात दिलंय का? कारण बेन्झीन दिसतोय मला इथं. वॉटर दिसतोय मला. NaCl पण दिसतंय.
पण आता शांतपणे बघा हे आपल्या सॉलिड स्टेटमध्ये आहे. आयर्न, कोबाल्ट, निकेल फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स आहेत. पण जीडी पण आहे बरं का आणि सीआरओ2. पुस्तकाच्या बाहेरचं कुठलंही एक्झाम्पल येणार नाही बाळांनो. पुस्तकाच्या बाहेरचं कोणतंच एक्झाम्पल येत नाही रे परीक्षेत. फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स. आता ऐका मी तुम्हाला सांगतो. रूटमध्ये मी तुम्हाला सांगतो काय लिहिलंय एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 2. मी विचारतोय हा कोणता फॉर्म्युला आहे? हा केमिस्ट्रीमध्ये आहे, कोणत्या टॉपिकमध्ये आहे? कुठल्या टॉपिकमध्ये मला कमेंट करून सांगा. एन म्हणजे कोणते सांगतो? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि स्कँडियम पासून स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल. आयर्न, कोबाल्ट, निकेल. त्यानंतर कॉपर आणि झिंक. त्याचं ॲटॉमिक नंबर 13. त्याच्यावर ढिगाने हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. तुम्ही ते रिवाइज करा. बरं हे झालं. ओके. बरं आता डायमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये कोण आहे? NaCl, H2O होतं का? होतं का? NaCl डायमॅग्नेटिक आहे. H2O डायमॅग्नेटिक आहे लक्षात घ्या. हां, फेर्रोमॅग्नेटिक आहे. अरे 3-4 रिव्हिजनची गरज आहे बरं का. एकदा वाचून होणार नाहीये तुमचं लक्षात घ्या. हे एक्झाम्पल्स लक्षात राहत नाहीत. मग NaCl कसं आहे? डायमॅग्नेटिक आहे. वॉटर डायमॅग्नेटिक आहे. नायट्रोजन, फ्लोरीन हे डायमॅग्नेटिक बेन्झीन सुद्धा कसं आहे सांगा? डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे. होय. ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे. हे जे आयन आहेत ना Cu2+, Fe3+, Cr3+ हे सुद्धा एक्झाम्पल्स आहेत पॅरामॅग्नेटिकचे. ओके. आता मी तुम्हाला हे एक सिम्बॉल काढून दाखवतो. ससेप्टिबिलिटी. हां. मग डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेर्रोमॅग्नेटिक. ससेप्टिबिलिटी डायमॅग्नेटिकला स्मॉल असते आणि निगेटिव्ह. पॅराला ती स्मॉलच असते, पण पॉझिटिव्ह. फेरोला लार्ज पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते लक्षात घ्या आणि ग्राफ दाखवतो तुम्हाला. समजून घ्या बरं का. समजून घ्या. इथं 0 आहे. ही ससेप्टिबिलिटी आहे. 0च्या खालची व्हॅल्यू दाखवली, असा ग्राफ दाखवला आणि कुणासाठी विचारलं? ऑब्व्हियसली डायमॅग्नेटिक सबस्टन्ससाठी आहे. कारण डायला ससेप्टिबिलिटी कशी असते? निगेटिव्ह. कन्सेप्ट वेगळे आहे, चाललोय वेगळं असं नाहीये बाळांनो. आता माझं पहिलं टार्गेट आहे, की मला ना तुम्ही सांगा फेर्रोमॅग्नेटिक आयर्न, कोबाल्ट, निकेल. आयर्न, कोबाल्ट, निकेल हे फेर्रोमॅग्नेटिक आहेत. बरोबर आहे. NaCl आणि वॉटर हे डायमॅग्नेटिक आहे. बेन्झीन सुद्धा त्यांच्यातच होतं का रे? बेन्झीन सुद्धा त्यांच्यातच होतं का? NaCl, वॉटर आणि बेन्झीन हे सगळे कसले आहेत सांगा? डायमॅग्नेटिक आहेत. N2F2 सुद्धा डायमॅग्नेटिक आहे आणि हा आहे फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स. नॉट फेर्रोमॅग्नेटिक. आयर्न, कोबाल्ट, निकेल हे फेर्रोमॅग्नेटिक आहेत. मग झिंक हे फेर्रोमॅग्नेटिक नाही आहे. ते डायमॅग्नेटिक असतं बरं का मग. झिंक सुद्धा डायमॅग्नेटिक आहे. झिंक सुद्धा डायमॅग्नेटिक आहे. दिले का टायच्या एक्झाम्पल झिंक? नाही दिलं. पण झिंक हा डायमॅग्नेटिक आहे. त्यात 30 इलेक्ट्रॉन असतात ना आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाहीये. मग Nची व्हॅल्यू 0 आली. हे मगाशी काय फॉर्म्युला होता रूटमध्ये N इंटू ब्रॅकेट N+2. Nची व्हॅल्यू 0 आली तर मॅग्नेटिक मोमेंट 0 आली तर तो डायमॅग्नेटिक येणार ना बाळांनो. तो कसा येणार आहे सांगा? डायमॅग्नेटिक येणार. बरं बाळांनो, या सीरीजला तुमचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय. माझे नंबर ऑफ लेक्चर्स खूप झालेत. 38 म्हणजे खूप झाले. किती वेळ झाला बघा बघू. किती वेळ झाला सांगा? किती? 8.5 मिनिटं झालीत. किती वेळ झालाय? 8.5 किंवा चला ठीक आहे. 3च मिनिटं झाली. या 8 मिनिटात आपण काय शिकलोय? फेर्रोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक बघितलं. डायमॅग्नेटिकची आपण ससेप्टिबिलिटी बघितली. पण डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. रिपेल्ड. पॅराला वीकली अट्रॅक्टेड, फेरोला स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड लक्षात घ्या. बरं. आता सगळ्यात इम्पोर्टंट हे जे तुम्हाला एक्झाम्पल देतोय ना, हे एक्झाम्पल टिपिकल आहे. हे एक्झाम्पल टिपिकल आहे. मी तर गोंधळतात मुलं. आयर्न, कोबाल्ट, निकेल सगळ्यांना माहिती असते. पण CrO2 सुद्धा फेरोमॅग्नेटिक आहे. जीडी सुद्धा फेरो हे जीडीचं नाव काय मला कमेंटमध्ये सांगा रे. मला आता वॉटर कळालंय. डायमॅग्नेटिक आहे. NaCl, बेन्झीन हे सगळे डायमॅग्नेटिक आहेत. मग चला हा पॉइंट क्लिअर करा. ऑल द बेस्ट.